तर आज आपण बनवणार आहोत मस्त झणझणीत खिचडी। नमस्कार मंडळी, तुमचं पुणेरी किचनमध्ये स्वागत आहे। खिचडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: कट केलेला कांदा, बटाटा, शेंगदाणे, अद्रक लसणाची पेस्ट, टोमॅटो, कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेला आहे। तसेच तांदूळ आणि मुगाची डाळ ही थोड्या वेळ भिजू घालायची आहे। त्यानंतर कुकरमध्ये तेल टाकणार आहे। तेल टाकल्याच्या नंतर जिरे, मोहरी हे सगळं त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आता आपण त्यामध्ये कांदा टाकून घेऊयात आणि तो छान लालसर होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे। आता कांदा छान लालसर परतल्याच्या नंतर त्यामध्ये मी अद्रक लसणाची पेस्ट टाकणार आहे। आता कांदा आणि अद्रक लसणाची पेस्ट परतून झाल्यानंतर आता बटाटा टाकूयात त्यामध्ये। आता आपण त्यामध्ये शेंगदाणे टाकूयात। आता थोडासा कढीपत्ता टाकूयात त्यामध्ये। आता आपण एक कट केलेला टोमॅटो टाकूयात। आता यामध्ये आपण हळद टाकूयात। आता त्यामध्ये लाल तिखट। आता माझ्याकडे जो मसाला आहे मी तो त्यामध्ये टाकत आहे। तुमच्याकडे जो मसाला असेल अवेलेबल घरामध्ये तोही तुम्ही टाकू शकता। आणि हे सगळं परतल्याच्या नंतर छान त्यामध्ये मी पाणी टाकलं आहे। शेवटी मीठ टाकायला विसरू नका। आता एक त्याला छान अशी उकळी आल्याच्या नंतर स्वच्छ धुतलेलं तांदूळ मी त्यात टाकणार आहे। आणि शेवटी कुकर बंद करायच्या अगोदर कोथिंबीर टाकायची आहे।
व्हिडिओ आवडला असेल तर पुणेरी किचनला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.